निम्मपेढी प्रकल्पग्रस्तांकडून अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आलं। अळणगाव येथील प्रकल्पग्रस्तांचे मौजा कटोरा येथे पुनर्वसन करण्यात आलं असलं तरी अद्याप बेघर झालेल्यांना भूखंडांचं वाटप करण्यात आलेलं नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार मागणी करूनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचं प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे। अभियंताकडे प्रकल्पग्रस्त बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे की बेघर लोकांना भूखंड तात्काळ मिळण्यात यावे आणि जे 2019-20ची जे लिस्ट होती घरकुलाची, जे अपात्र झालेली आहे ते पात्र करून सर्व लोकांना घरकुल मिळून देण्यात यावे, याच्याकडे आम्ही कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहो आणि साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर आपली निवेदनाची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल। अशी आपल्याकडे नियामक मंडळात 557 घरकुल मंजूर झालेले आहे आणि 500 लोकांची CO ऑफिसकडून यादी जाहीर झालेली आहे। तर सर्व लोकांना घरकुल ते मिळू शकते। निधीची कमतरता आहे नाही आणि घरकुलाची 18 लोकांची लिस्ट आहे ज्यांना बेघर लोकांना ते भूखंड वाटप झाले पाहिजे। तरी पुनर्वसन अधिकाऱ्याकडे अहवाल साहेबांनी पाठवला आहे आणि तात्काळ यांना भूखंड देण्यात येईल असे साहेबांनी आम्हाला सांगितले आहे। 2026 मध्ये धरणात पाणी साठवण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यानं इथे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे मौजा कटोरा येथे तातडीनं भूखंड वाटप करण्यात यावं, तसेच घरकुल योजनेला मान्यता द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। जनमत लाईव्ह न्यूज करता गजानन जिरापूर यांची रिपोर्ट, अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।